नमस्कार. तर आज आपण अशी मस्त भन्नाट अशी रेसिपी बनवूयात. आपण नेहमीच उरलेल्या भाताचा पुलाव किंवा तिखट भात वगैरे बनवून खातो, तोच खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण मस्त अशी उरलेल्या भाताची एक रेसिपी बनवणार आहे. तर सर्वजण आवडीने खातील अशी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आपण आपल्या करूया व्हिडिओला सुरुवात. तर इतका असा भात उरलेला आहे. तर आपल्याला याची बनवायची इडली बनवण्यासाठी यामध्ये आपण रवा घालणार आहे. तर अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि दहीसुद्धा घेतलेलं आहे. तर जास्त साहित्य काही लागणार नाही आहेत आणि झटपटसुद्धा तयार होतं. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण देऊ शकतो आणि मुलं आवडीने सुद्धा नक्की खातात. तर छान असा बनवूयात आपण शिळा भाताची इडली. तर इतका असा भात आहे तो मी मिक्सरमध्ये टाकून आपण मिक्सरला याला दळून घेऊयात. तर थोडा थोडा करून मी दळून घेणार आहे. जेवढा बसेल तेवढंच भात मी यामध्ये टाकून आणि मिक्सरला दळून घेणार आहे. तर अगदी कुणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे आणि आपण यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा करूयात. तीसुद्धा नक्की बघा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर यामध्ये घातले आहेत आता भात आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे. आणि आता आपण यामध्ये घालूयात रवा. तर अर्धी वाटी मी रवा घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात दही. अर्धी वाटी दही घातले आणि हे आपण आता वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आपण जे बॅटर बनवणार आहे ते जास्त पातळसर बनवायचं नाही आहे. त्यामुळं यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि आता हे घेऊयात आपण मिक्सरला दळून. आणि दळून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर दुसरीसुद्धा अजून भात राहिलेला आहे शिल्लक, त्या भातसुद्धा मी अशाच पद्धतीने दळणार आहेत. तर कमीत कमी 2 इडलीची भांडी लागली पाहिजेत. अशानुसार आपला भात जो आहे तो उरलेला आहे त्याच्यानुसारच आपण हा तयार करणार आहेत. तर दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने मी दळून घेतलेली आहे. तर छान असं बॅटर याचं तयार करायचं आहे. त्यात पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे, कमीत कमीच पाण्याचा वापर करायचा आहे आणि मगच दळायचं आहे. तर छान असा भात आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे. तर झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. फास्ट ब्रेकफास्ट आपण बनवू शकतो. तर यामध्ये घालूयात मीठ. आणि मीठ घातल्यानंतर पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आणि मस्त अशी बॅटर जे आहे ते तयार झालेले बघा तुम्ही. आणि छानसुद्धा इडल्या याच्या तयार होणार आहे. थोडासा रवा आपल्याला भिजून द्यायचा आहे म्हणून 5 ते 10 मिनटं वेळेला मी झाकून ठेवलेले आहेत. आणि पीठ आपलं मस्त असं रेस्ट केल्यानंतर यामध्ये आपण घालूयात इनो. अगदी संपूर्ण अशी इनोचं पॉकेट मी घातलेलं आहे. आणि छान अशी टम्म मस्त अशी फुगली जाते इडली, म्हणून आपण यामध्ये इनोचं संपूर्ण असं पॉकेट जे आहे ते मी घातलेलं आहे. आणि थोडंसं ॲक्टिव्हेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे. आणि आता आपण हे घेऊयात मिक्स करून. आणि बॅटर संपूर्ण तयार झालेलं आहे इडली बनवण्यासाठी. तर इडली पात्र घेतलेले आहेत मी आणि याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. स्टीलचं इडली पात्र आणि मल्टिपल कढई आहे. छान अशा इडल्या याच्या तयार होतात यामध्ये. तर याला तेल लावून घेतलेत. नंतर इडलीचं संपूर्ण बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊयात. तर ही कढई खूप उपयुक्त आहे. तर याच्यामध्ये जे संपूर्ण म्हणजे आप्पे वगैरे सर्व होतं. याच्या भरपूर वेळा मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर नक्कीच तुम्ही खरेदी करा. आणि आपण आता ही इंडक्शनवर ठेवलेले आहेत कढई. आणि आपले जे पात्र आहेत ते दोन्हीही पात्रांना मी अशा पद्धतीने इडली जी आहे तिचं बॅटर टाकून घेतलेलं आहे. 2 भांडे भेटतात त्याच्यासोबत. तर दोन्ही भांड्यांमध्ये छान अशा आपल्या हे इडल्या तयार होतात. तर 7 म्हणजे 14 इडल्या आपल्या ह्याच्या तयार होणार आहेत. तर आपण यावर ठेवूयात झाकण आणि मस्त असे वाफ देऊन 5 ते 10 मिनटं याला आपल्याला
वाफ देऊन मस्त अशा होऊन द्यायच्या आहेत इडल्या. तर तोपर्यंत आपण बनवूयात मस्त अशी चटणी. चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेले आहेत, बारीक कटिंग करून घेतलेले आहेत. त्यानंतर डाळ्या घातलेल्या आहेत, फुटाण्याच्या ज्या डाळ्या असतात त्या 1 चमचाभर अशा छोटे वाटी भरून, आणि शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणेसुद्धा. हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही आवडीनुसार करू शकता. आणि 1 इंच आला पण यामध्ये घातलेले आहेत. दही घातले आहेत, तर दही मी 1 चमचाच घातलेला आहे. तर पाणीसुद्धा थोडंसं दळण्यासाठी घातले आहेत. तर चवीनुसार साखरसुद्धा घातलेली आहे. तर आपण हे मिक्सरला घेऊयात वाटून, आणि वाटून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने झाले तयार. पण यामध्ये माझ्याकडून मीठ राहिलेलं आहे, त्यामुळे मी यामध्ये घातले चवीनुसार मीठ. तर मीठ माझ्याकडून राहिलेलं होतं, तर नंतर मी घातलेलं आहेत. आणि आता आपण हे पुन्हा थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घेऊयात मिक्सरला. आणि या पद्धतीने छान अशी चटणी तयार झालेली आहे. इडलीसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. भरपूर वेळा आपण इडलीचा या चटणीचा सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे, तरीसुद्धा आज मी पुन्हा एकदा इडली मस्त अशी तयार केलेली आहे चटणी इडलीसोबत खाण्यासाठी. तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी मी तडका पॅन जो आहे तो मी गरम करायला ठेवला आहे तेल टाकून. तर तेल गरम झालं की लगेच फोडणीसुद्धा आपण देऊयात. तर छान असं झालं आहे गरम तेल. तर आपण फोडणी मस्त कडकडीत अशी चटणीसाठी तयार करूयात. तर मोहरी घातली आहेत आणि नंतर जिरे घातले आहेत. 1 चमचा मोहरी जिरे घातलेले आहे. तर कडकडीत अशी मोहरी आणि जिरेची फोडणी आपल्याला याला द्यायची आहे. त्यानंतर घातला आहेत कढीपत्ता. तर कढीपत्त्यालासुद्धा छान असं कडकडीत होऊन द्यायचं आहे कढीपत्तासुद्धा. तर मस्त असं तडका पॅन मी गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालं म्हणून आपण यामध्ये लगेच फोडणीसुद्धा दिलेली आहे. तर मिरच्या वगैरे आपण घातलेल्या आहेत. तुम्ही लाल मिरचीसुद्धा यामध्ये वापरू शकतात. तर हिरवी मिरचीचा मी वापर यामध्ये केलेला आहे. तर मिरची आपण 1 टाकलेली आहे. तर फोडणीसाठी छान अशी जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर छान अशी चटणीही लागते. तर मस्त गरमागरमच फोडणी आपण या चटणीवर ओतूयात. आणि इडलीसाठी चटणी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघितलेत इडली तयार होईपर्यंत आपण चटणीसुद्धा तयार केलेली आहे. तर इडली झाली आहेत तयार. तर हे पात्र जे आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि थंड होण्यासाठी ठेवली आहेत. तर यामध्ये घातली आहेत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. तर थंड होऊन द्यायची आहेत, मग ती काढायची आहेत. तर छान दिसत आहेत बघा तुम्ही. आणि थंड झाल्यानंतर आपण ही घेऊयात काढून आणि मस्त अशी डिशमध्ये सर्व करूयात. तर बघा तुम्ही किती छान अशा जाळीदारसुद्धा झालेल्या आहे या इडल्या, आणि खायलासुद्धा छान लागतात. खाऊन बघितले आहेत मी, खूप छान लागतात खायला. नक्की करून बघा तुम्ही. तर बघा अशा पद्धतीने निघत आहेत सुद्धा. तर सर्व मी अशाच पद्धतीने डिशमध्ये काढून घेणार आहे. तर बघा तुम्ही कशी मस्त अशी आपल्या उरलेल्या भातापासून आपण किती छान अशी इडली जी आहे ती तयार केलेली आहेत. आणि अशाच पद्धतीने मी सर्व केलेली आहे. आणि यामध्ये आपण मस्त असे चटणी जी आहे ती सर्व करूयात. तर मस्त असा ब्रेकफास्ट आपण तयार केलेला आहे. आणि यासोबत खाण्यासाठी आपण ठेवलेले आहेत काकडी आणि गाजर आणि काकडी दोन्हीही आपण यासाठी ठेवूयात. मस्त अशी डिश आपण तयार केलेली आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा की आजची रेसिपी आपली कशी झाली आहे. आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर एक इडली मी तुम्हाला छान अशी दाखवते की आपण अशी तोडून दाखवली मी की कशा पद्धतीने आपली ही जी इडली आहे ती तयार झालेली आहे. तर याबरोबरच आपण मस्त अशी इडली एक मस्त चटणीसोबत खाऊयात. खूप छान एकदम मस्त अशी इडली ही झालेली आहे. तर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच रेसिपी बनवा आणि बनवल्यानंतर कमेंटसुद्धा नक्कीच करा कशी झाली. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जे की किचन रेसिपीजला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि बाय.